Okay, done with your presenting. Once again, tell me, my screen is visible clearly? Yes, my screen is visible. Okay, so this is your English grammars session number 3. Okay, our session number 3 is there, and today we are going to learn about punctuation marks. Its introduction. I will introduce you what punctuation marks are, how they are useful to us, okay, how they are used to make sentences, that we are going to learn, and their types. I have mentioned over here some types. Okay, सगळेच पंक्च्युएशन मार्क्स मी आज घेणार नाहीये. नेक्स्ट लेक्चरला आपण जे काही रिमेनिंग असतील ते शिकणार आहोत. आज मी काही पंक्च्युएशन मार्क्स सिलेक्ट केले आहेत ते तुम्ही आज शिकणार आहात. अँड लाईक एव्हरी टाइम आपण काही वर्कशीट सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो वी आर गोइंग टू कंटिन्यू. सो फर्स्ट, what is punctuation marks used for? Okay, punctuation marks are used to make the meaning of sentence more clear. Okay, if you are making a sentence, तुम्ही जर एखादं कोणतं वाक्य लिहत आहात किंवा बोलत आहात, तेव्हा जर आपण पंक्च्युएशन मार्क्सचा विराम चिन्ह ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्यांचा उपयोग केला तर आपल्याला जे वाक्य लिहायचं आहे किंवा म्हणायचं आहे त्यांचा अर्थ समोरच्याला समजणं अधिक सोपं जातं. ओके, the most common punctuation marks in English are capital letters and full stops. इंग्लिश मध्ये आपण पंक्च्युएशन मार्क कोणकोणते मोस्टली यूज करतो? कॅपिटल लेटर अँड फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, कॉमाज, colons and semicolons, exclamation marks and quotation mark. यापैकी काही जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत त्याबद्दल आपण आज शिकणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू स्टडी सम ऑफ देम. नाउ सी, व्हाय पंक्च्युएशन मार्क्स आर इम्पॉर्टंट. पंक्च्युएशन मार्क विरामचिन्ह देणं, एखाद्या वाक्याला विरामचिन्ह देणं गरजेचं का असतं? सी, इन स्पीकिंग we use pauses and the pitch of the voice to make what we say clear. ओके, बघा आता मी तुम्हाला काही समजावत आहे तेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, राईट. मग जिथे मला गरज वाटते तिथे मी माझ्या आवाजाचा पिच वाढवत आहे किंवा जिथे मला थांबावंसं वाटतंय, पॉज घ्यायची वाटतंय तिथे मी पॉज घेत आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारताना मी माझ्या आवाजाची टोन थोडी बदलत आहे, राईट. येस, म्हणजेच काय, बोलताना आपण आपल्याला हवं तसं पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग करू शकतो, बरोबर. बोलताना आपण आपल्या आवाजावरून समोरच्या माणसाला समजावू शकतो की आपल्याला नक्की प्रश्न विचारायचा आहे की आपण खुश होऊन एखादा सेंटेन्स बोलतोय. ओके, वॉट एव्हर. while we speak we use pauses and the pitch of voice to make समोरच्या माणसाला क्लिअर करण्यासाठी what we want to say. okay, so punctuation plays a similar role in writing, making it easier to read. पण जेव्हा तुम्ही वाक्य लिहित असता, एखाद्याला जर तुम्हाला लेटर लिहायचं आहे तर सरळ सरळ जर तुम्ही लिहत गेलात तर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते समोरच्याला समजणं थोडं कठीण जाऊ शकतं. ओके, सो इफ यू यूज पंक्च्युएशन मार्क्स while writing your sentences, जर तुम्ही तुमची वाक्य लिहिताना पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग केला तर समोरच्याला ते रीड करणं आणि समजून घेणं जास्त सोपं जाईल. ओके, येस, सो वाय पंक्च्युएशन मार्क्स आर यूज, यू अंडरस्टूड. कशासाठी पंक्च्युएशन मार्क्सचा वापर केला जातो? आता आपण पाहणार आहोत त्यांचे टाइप्स. ओके, जे काही इथे तुम्हाला टाइप्स सांगितले, व्हॉट आर द पंक्च्युएशन मार्क्स? कॅपिटल लेटर, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, कॉमास, कोलन, सेमिकोलन, एक्सक्लेमेशन मार्क, कोटेशन मार्क. ओके, यासारखे काही पंक्च्युएशन मार्क्स आहेत, त्यापैकी काही आपण आज शिकणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न अबाउट सम ऑफ देम. ओके, so first is capital letters and full stop. Yes, capital letters and full stop. Before I am going to start, I want to tell you something that आज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये न लिहिता, आज पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे आहेत आपल्याला, त्यामुळे चॅट बॉक्स मध्ये न लिहिता तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. जेव्हा मी तुम्हाला सेंटेन्स बनवायला सांगेल
you have to write them in your notebook. Okay, see, we use capital letters to mark the beginning of a sentence, and we use full stop to mark the end of the sentence. बघा, कॅपिटल लेटर्स आपण किंडरगार्टन पासून शिकत असतो. कॅपिटल लेटर्स कोणकोणते असतात, ओके, कॅपिटल लेटर्स कसे लिहितात तुम्हाला येतात. आणि फुल स्टॉप म्हणजे एक डॉट दिला जातो, त्याला आपण फुल स्टॉप म्हणतो. मग जेव्हा पण आपण कोणत्याही वाक्याची सुरुवात करतो, ओके, capital letter at the beginning, we use capital letter at the beginning of any sentence. कोणतंही सेंटेन्स लिहिण्या अगोदर लिहिताना जो पहिला शब्द येतो, the first word, we have to start it with capital letter only. ओके, जो पहिला शब्द येतो त्याला आपण कॅपिटल लेटरने सुरू करायचं आहे. ओके, त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल हवं. ओके, जो वर्ड तुम्ही पहिला लिहाल, जसं की द मध्ये THE, T should be capital. Okay, now, and full stop, where we use full stop when we complete a sentence. जेव्हा आपण आपलं वाक्य पूर्ण करतो तेव्हा for completion we have to put a full stop, a dot which is called as full stop. Madhura, please put off your mic. Madhura, Antara, whoever is there, please put off your mic. Mic बंद करायचा आहे अंतरा. Sorry, ma'am. See, the full stop indicates completion of sentence. The full stop indicates completion of sentence. जेव्हा आपण आपलं वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप देतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपलं वाक्य पूर्ण झालं आहे. Our sentence is completed. The sentence must begin with capital letters. It's also put after the person's initial. बघा, आपण जो काही फुल स्टॉप आहे, फुल स्टॉपचा वापर जेव्हा आपण आपलं इनिशियल लिहितो, आपलं नाव असं लिहितो, तेव्हा आपण आपल्या नावानंतर नावाचं जे इनिशियल लेटर आहे त्याला कॅपिटल मध्ये लिहून डॉट देतो. परत आपल्या गार्डियन, आपल्या पॅरेंटचं नाव लिहिताना परत इनिशियल लिहून डॉट देतो. एक येस, लाईक दिस. म्हणजे इनिशियल्स लिहिताना सुद्धा फुल स्टॉपचा वापर आपण करू शकतो. येस, फुल स्टॉप आणि कॅपिटल लेटर समजलंय तुम्हाला? Yes, have you understood about full stop and capital letters? Okay, so you have to write one sentence. Okay, you have to write one sentence starting with a capital letter and ending with a full stop. And for your kind information, I am going to see your book at last 10 minutes. Okay, आपले जे last 10 minutes असतील तेव्हा मी तुमच्या सगळ्यांच्या बुक चेक करणार आहे. सो सिन्सिअरली प्लीज राईट. ओके, जसं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहिता फक्त तुमच्या बुक मध्ये लिहायचं आहे आज, कारण पंक्च्युएशन मार्क्स आहेत. त्यामुळे जरा जर तुम्ही बुकवर लिहिलं तर ते मला समजणं सोपं जाईल. ओके, चला पटकन लिहा आणि कंप्लीट झाल्यावर सांगा मला. आय विल ऑल्सो राईट अलॉंग विथ यू वन सेंटेन्स. आय विल ऑल्सो राईट containing a capital letter and a full stop. Okay, I have written mine. You have to write yours. One, only one. Yes, only one sentence you have to write. After completing, please let me know in the chat box. So we can proceed. Okay. Okay. Yes, let everyone done, and then we shall proceed. ओके, सो यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही सेंटेन्सची सुरुवात तुम्ही कॅपिटल लेटर पासून करणार आहात and it will end with a full stop. Okay, when it is a assertive type of sentence, इथे हे पण लक्षात ठेवायचं आहे की जर तुमचं आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस शिकलेला आहोत, जर विधानार्थी वाक्य असेल, असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स असेल तेव्हाच तुम्ही फुल स्टॉप द्याल.
जर तुम्ही क्वेश्चन विचारलेला असेल, इंटरोगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स असेल, तर तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. ओके. जेव्हा असर्टिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स तुम्ही लिहत आहात, फक्त एक विधान करत आहात, तेव्हा त्याची सुरुवात कॅपिटल लेटरने झाली पाहिजे आणि त्याला एंड करताना फुल स्टॉप. Completed all of you? Can I proceed? Can I proceed to the next one? Okay. Now the next punctuation mark is commas. Okay. Yes, here it is show how you can give a comma. Okay. Comma अशा प्रकारे दिला जातो. Now where we use comma, that we are going to see. We use commas to separate a list of similar words or phrases. जेव्हा वाक्यात आपल्याला सारखे शब्द येतात, जसं तुम्हाला काहीतरी मार्केटमधून आणायला सांगितलं, मग तुम्ही असं म्हणता की नाही, मी हे आणलं, ते आणलं, हे आणलं, ते आणलं, असं एक एक. जर तो किराणा असेल तर त्याच्यात जे जे वर्ड्स तुम्ही वापरणार त्यामध्ये तुम्ही काय देणार, प्रत्येक वेळी तुम्ही अँड वापरत गेलात तर ते किती मोठं सेंटेन्स होऊन जाईल. पण जर तुम्ही त्याच्यात फक्त कॉमा दिलात प्रत्येक वस्तूच्या मध्ये, तर ते सेंटेन्स लिहिणं तुम्हाला पण सोपं जाईल आणि वाचणाऱ्याला पण सोपं जाईल. बरोबर. तर कॉमा इज द शॉर्टेस्ट पॉज. कॉमा एक प्रकारचा शॉर्टेस्ट पॉज सुद्धा असतो, जिथे तुम्हाला सेंटेन्स, एखादा पॅरेग्राफ तुम्ही रीड करत आहात, तिथे जर मध्ये कॉमा आला तर तुम्ही थोडा वेळ थांबता. येस, रीडिंग करताना आपण असंच करतो. इफ आय एम रीडिंग दिस, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आता. द कॉमा इज द शॉर्टेस्ट पॉज. इट इज यूज्ड टू सेपरेट वर्ड्स. इट कॅनॉट जनरली बी युज्ड बिफोर द वर्ड अँड. ओके. इथे तुम्ही नोटीस केलं असेल, जेव्हा मी पॉज म्हटलं, पॉज नंतर मी थोडं थांबले कारण तिथे काय आहे, एक कॉमा आहे. ओके. म्हणजेच जिथे आपण थोडं थांबतो वाक्यात बोलताना, आपल्या सोयीसाठी नाही, वाक्याच्या सोयीनुसार, आपल्या सोयीनुसार नाही, वाक्याच्या सोयीनुसार तिथे सुद्धा कॉमा दिला जातो. आणि दोन वर्ड्सला, वेगवेगळ्या वर्ड्सला जोडताना, वेगवेगळे वर्ड्स जेव्हा आलेले असतील, लिस्ट ऑफ सिमिलर वर्ड्स असतील वाक्यामध्ये, तेव्हा त्यांना सेपरेट आउट करण्यासाठी आपण कॉमा देतो. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इट कॅनॉट जनरली बी यूज बिफोर द वर्ड अँड. अँडच्या अगोदर आपण कॉमा यूज करत नसतो. ओके. इट कॅनॉट जनरली बी युज्ड. कधी कधी अपवाद येऊ शकतो, पण नेहमीच अँडच्या अगोदर कॉमा यूज करायचा नाही. एक्झाम्पल आर, वी टूक ब्रेड, चीज अँड फ्रूट विथ अस. ओके. वी टूक, आता इथे बघा, ब्रेड, चीज अँड फ्रूट याबद्दल सांगितलेलं आहे. सगळ्या खाण्याच्या गोष्टी आहेत, लिस्ट ऑफ सिमिलर वर्ड्स आहे, म्हणून आपण त्या सगळ्यांमध्ये कॉमा दिलेला आहे. ओके. इट्स इम्पॉर्टंट. सेकंड एक्झाम्पल इज, इट्स इम्पॉर्टंट टू राईट इन क्लिअर, सिम्पल, ॲक्युरेट वर्ड्स. वर्ड्स बद्दल, वर्ड्सचे ऍडजेक्टिव्ह आहेत क्लिअर, सिम्पल अँड ॲक्युरेट, आणि ते वर्ड्सचे ऍडजेक्टिव्ह आहेत, म्हणजे ते एका सिमिलर लिस्ट मध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये आपण कॉमा दिलेला आहे. तशाच प्रकारे लास्ट सेंटेन्स मध्ये फ्रेजेस जोडण्यासाठी कॉमा यूज केलेला आहे. दे वेर मोर फ्रेंडली, मोर टॉकेटिव्ह, मोर ओपन दॅन लास्ट टाइम वी मेट देम. ओके. यामध्ये तीन फ्रेजेसला, वाक्यात तीन फ्रेजेस आले आहेत आणि त्यांना सेपरेट आउट करण्यासाठी आपण कॉमा यूज केलेला आहे. येस, अंडरस्टूड द फंक्शन ऑफ कॉमा. सांगा, कॉमा समजला का तुम्हाला? दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ड्स एकाच लिस्ट मधले किंवा फ्रेजेस सेपरेट आउट करण्यासाठी आपण जे साइन देतो त्याला कॉमा म्हणतात. ओके. सो राईट वन सेंटेन्स. I will also write along with you. Write one sentence which includes comma.
Okay, while using comma, you have to use capital letters and full stop also. Full stop आणि capital letter सुद्धा use करायचा आहे. Yes? Okay, done? Okay. Now the third punctuation mark is question mark. आणि हे सगळ्यात सिंपल आहे, तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपण एखाद्या वाक्यातून आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे असं समजतं, तेव्हा आपण तिथे क्वेश्चन मार्क यूज करतो. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर तुम्हाला त्याचा एंड करताना, सुरुवात करताना कॅपिटल लेटरनेच करायची आहे, पण शेवट करताना फुल स्टॉप न देता क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. ओके, सो सी, we use question marks to make clear that what is said is a question. आपण क्वेश्चन मार्क कशासाठी यूज करतो, ही गोष्ट क्लिअर करण्यासाठी की बोललं गेलेलं वाक्य हे हा एक प्रश्न आहे. जे वाक्य बोललं गेलेलं आहे ते प्रश्न स्वरूपात आहे. इट इज इन अ क्वेश्चन फॉर्म. It is not an assertive sentence. It is an interrogative sentence. Okay. When we use a question mark, we do not use a full stop. जेव्हा आपण क्वेश्चन मार्क यूज करतो तेव्हा आपण फुल स्टॉप यूज करत नाही. ओके, सी, एक्झाम्पल्स आर गिवन. डू दे मेक सो मेनी मिस्टेक? डू दे मेक सो मेनी मिस्टेक्स? इथे माझ्या बोलण्यावरूनच तुम्हाला कळेल की प्रश्न विचारला गेलेला आहे आणि आपण तिथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. ओके, सो युअर हॅरीज कझिन. बघा इथे एक क्वेश्चन आहे आणि त्याचं उत्तर हे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये दिलेलं आहे. येस, दॅट्स राईट. म्हणजे क्वेश्चन विचारला असेल तर तुम्ही त्याला एंड करणार क्वेश्चन मार्कने. वेन देर इज नो क्वेश्चन, फक्त एक सेंटेन्स बोलला गेलेला आहे, वन सेंटेन्स इज सेड थ्रू आउट, then you have to just put a full stop. It is used after the sentence which asks question. After a question mark, the next sentence must start with capital letter. बघा, तुम्हाला क्वेश्चन मार्क कधी यूज करायचा ते तर ऑलरेडी कळलेलं आहे की जेव्हा सेंटेन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलेला असेल तेव्हा त्या क्वेश्चन सेंटेन्सला एंड करताना तुम्ही क्वेश्चन मार्क देणार. आणि तो क्वेश्चन मार्क दिल्यानंतर पुढचं जे सेंटेन्स चालू होतं, इट मस्ट स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. ओके, पुढचं जे काही चालू होतं सेंटेन्स ते कॅपिटल लेटरने सुरू करायचं आहे. ओके, अंडरस्टूड? क्वेश्चन मार्क. येस, क्वेश्चन मार्क. ओके, सो राईट वन सेंटेन्स ऑफ क्वेश्चन मार्कचं सेंटेन्स लिहा एक. Any question you can write starting from do, don't, wh type, कोणताही प्रकारचा क्वेश्चन तुम्ही लिहू शकता. But you have to put a question mark always. Okay, done. Yes, done all of you. Be sincere. I'm gonna see your books. Okay, the classes I have, that student already knows that I always check their books whenever I told them to write anything. Now punctuation number 4. Punctuation number 4 is exclamation mark. This also you know, right? Exclamation mark is used for which type of sentence? Write in the chat box which type of sentence we use exclamation mark. लिहा चॅट बॉक्स मध्ये. एक्सक्लामेशन मार्क आपण कोणत्या सेंटेन्स साठी यूज करतो? येस, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके, सी, we use exclamation marks to indicate an exclamative clause
और एक्सप्रेशन इन इन्फॉर्मल रायटिंग. बघा, फॉर्मली तर आपण एक्सप्रेशन देऊन फॉर्मल लेटर इन्फॉर्मल लेटर लिहायला तुम्ही शिकला असाल ऑलरेडी. तर फॉर्मल लेटर्स लिहिताना तर आपण एक्सप्रेशन लिहून एक्सप्रेशन दाखवून लेटर लिहित नाही. बिकॉज फॉर्मल लेटर आपण एखाद्या फेमस पर्सनॅलिटी किंवा रिस्पेक्टेड जे लोक असतात त्यांना लिहितो. आणि इन्फॉर्मल मध्ये आपण आपल्या फॅमिली रिलेटिव्ह फ्रेंड्सला लेटर लिहितो, बरोबर. त्याला इन्फॉर्मल म्हणतात. मग या इन्फॉर्मल मध्ये आपण आपलं एक्सप्रेशन एक्सप्रेस करू शकतो. मग जेव्हा सेंटेन्स मध्ये एक्सप्रेशन कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेशन दाखवलेलं असतं तेव्हा आपण तिथे एक्सक्लामेटरी मार्क देतो. इट इज युज्ड आफ्टर अ वर्ड्स, phrases or sentences which expresses a sudden emotion or a wish. कोणत्याही प्रकारचं इमोशन, कोणत्याही प्रकारची भावना किंवा इच्छा जेव्हा वाक्यात व्यक्त केलेली असते, if a sentence is showing any type of sudden emotion or a wish, then we have to end that sentence with a exclamatory mark, and after that next sentence must begin with capital letter only. Okay, जेव्हा आपण आपली भावना किंवा इच्छा व्यक्त करत असतो वाक्यामध्ये, तेव्हा त्या वाक्याचा शेवट आपण एक्सक्लामेटरी मार्क देऊन करायचा आहे. आणि नंतर उद्गारवाचक चिन्ह म्हणतात त्याला मराठीमध्ये. आणि जे नेक्स्ट सेंटेन्स परत चालू होणार आहे त्याला कॅपिटल लेटर्सने सुरू करायचं आहे. एक्झाम्पल आहे, लिसन. ओ नो, प्लीज डोंट आस्क मी टू फोन हर, शी विल टॉक फॉर अवर्स. ओके, लाईक दिस. ऑलरेडी यू नो, आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस मध्ये शिकलो आहोत. एक्सक्लामेटरी सेंटेन्स तुम्हाला ओळखता येतं. ओके, बोलण्यावरून, सेंटेन्स वाचल्यावरून आपल्याला कळतं की तिथे एक्सक्लामेशन आहे. तेव्हा आपण फक्त त्याचा एंड करताना एक्सक्लामेटरी मार्क द्यायचा आहे. येस, अंडरस्टूड अबाउट एक्सक्लामेशन मार्क? टेल मी. ओके. Okay, so write one sentence with this. Write one sentence. Okay, done. Okay. Now, the next is apostrophe. Okay, pay attention over here. Now this is apostrophe. Apostrophe s आपण वाचतो. जसं इथे दिलेलं आहे बघा, इथे ब्रदर्स, चाइल्ड्स. येस, apostrophe पहा. The sign apostrophe is used to indicate the omission of one or more letter in the word. कधी कधी लेटर ओमिट केलेलं असतं. ओके, जसं आय विल शो यू. विल नॉट ला कधी कधी वोंट लिहिलेलं असतं. येस. ओके, वेट, I'm going to show you one worksheet based on this. Okay, like this. Okay, जेव्हा विल नॉट ला आपण वोंट लिहितो तेव्हा तिथे वोंट WO, दिस इज क्वाइट ब्लर. कॅन यू सी इट? दिसतंय का तुम्हाला? ओके, तर तिथे बघा WON नंतर अपॉस्ट्रॉफ दिलेला आहे आणि T वापरलेला आहे. याला म्हणायचं ओमिशन. ओके, ओमिशन. जेव्हा वाक्यामध्ये कोणती तरी गोष्ट ओमिट केलेली असते. ओमिट करणे म्हणजे काय? बाहेर काढणे, बरोबर. मग आता विल नॉट हे पूर्ण शब्द लिहिण्यापेक्षा वोंट हा छोटा शब्द लिहिलेला आहे, त्यामुळे तिथे आपण अपॉस्ट्रॉफचा वापर केलेला आहे. Omission of one or more letters in a word, whether unpronounced as in or. बघा, कधी कधी ते वर्ड अनप्रोनाउन्स सुद्धा असतात, आपण त्यांचा उच्चार सुद्धा करत नाही. जसं की ओव्हरला कधी कधी तुमच्या मोस्टली पोयम मध्ये असा शब्द असतो बघा,
मोस्ट ऑफ द टाइम पोएम मध्ये असं असतं ओ अपॉस्ट्रॉफ ई आर, इथे व्ही व्ही हा लेटर ओमिट केलेला आहे आणि तिथे अपॉस्ट्रॉफचा वापर केलेला आहे. ओके. और प्रोनाउन्स, कधी कधी प्रोनाउन्स केलं जातं आणि कधी कधी केलं जात नाही. प्रोनाउन्स केलं जात नाही जसं ओर, तिथे आहे ओवर. ओके. आणि जिथे प्रोनाउन्स होतं जसं की जी ओ व्ही अपॉस्ट्रॉफी टी, हा कशासाठी आपण वापरतो? गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंट. म्हणजे आपण इथे पूर्ण गव्हर्नमेंट हा शब्द प्रोनाऊन्स केलेला आहे. जे शब्द आपण वगळलेत, गाळलेत, त्यांचं सुद्धा प्रोनाउन्सिएशन केलेलं आहे. फक्त अपॉस्ट्रॉफ कुठे द्यायचा ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. टू इंडिकेट द पजेसिव्ह केस ऍज इन मॅन्स. पजेसिव्ह म्हणजे माझं स्वतःचं, पजेसिव्हनेस दाखवणे, स्वतःबद्दलचा सेल्फनेस दाखवणे, त्या गोष्टीत सुद्धा अपॉस्ट्रॉफचा वापर केला जातो. ओके. पूर्ण बोलण्यापेक्षा दिस इज माय मदर्स कार. ओके. दिस कार बिलॉंग्स टू माय मदर. पण आपण असं म्हटलं दिस इज माय मदर्स कार, तर ते सोपं जातं, आपल्याला जास्त बोलावं लागत नाही किंवा जास्त लिहावं सुद्धा लागत नाही, म्हणून अपॉस्ट्रॉफचा वापर केला जातो. ओके. बघा इथे दिलेले आहेत दिस इज माय ब्रदर्स रूम. ओके. इथे असं पण लिहिलं गेलं असतं दिस रूम बिलॉंग्स टू माय ब्रदर. ओके. असं पण लिहिलं गेलं असतं, पण सोपं होण्यासाठी आपण अपॉस्ट्रॉफचा वापर करून लिहिलं आहे दिस इज माय ब्रदर्स रूम. दॅट चाइल्ड्स टॉय. ओके. तो मुलगा, त्या मुलाचं खेळणं. येस. समजला अपॉस्ट्रॉफचा वापर कुठे करायचा आहे? येस, टेल मी. ओके. ओके. नाउ राइट वन सेंटेन्स. चला. Every time you write, you have to start with a capital letter and end with a full stop. Okay. When you are writing a assertive sentence, you have to end it with a full stop. Now the last one is quotation mark. Okay. कोटेशन मार्क, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलत असतो तेव्हा आपण वरती दोन विरामचिन्ह देतो. ओके. त्यांना कोटेशन मार्क असं म्हणतात. कोटेशन मार्क्स टू टाइप्सचे असतात, सिंगल कोटेशन मार्क अँड डबल कोटेशन मार्क. ओके. मोस्टली इन अमेरिकन इंग्लिश मध्ये सिंगल कोटेशन मार्कचा यूज केला जातो. ओके. यू कॅन यूज बोथ ऑफ देम, single or double quotation marks. You can use both of them. See, quotation marks in English are single or double. In direct speech, we enclose what is said within a pair of single or double quotation mark. कोटेशन मार्कचा वापर आपण कशासाठी करतो? आता मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगत आहे, मग ती गोष्ट तुम्ही तुमच्या मित्राला सांगत असताना आमच्या मॅम असं म्हणाल्या, मग ते असं जे काही आहे ते तुम्ही कोटेशन मार्क मध्ये लिहिणार. ओके. जी गोष्ट सांगितली जाते त्या गोष्टीला कोटेशन मार्क मध्ये लिहायचं. जसं एक्झाम्पल बघा, शी सेड वेअर कॅन वी फाइंड अ नाईस इंडियन रेस्टॉरंट. ओके. इथे डबल कोटेशन मार्क आहे. जे बोललं गेलेलं आहे आपल्या तोंडातून ते फक्त कोटेशन मार्क मध्ये टाकायचं आहे. और she said where can we find a nice Indian restaurant. Okay. Both of दोन्ही quotation mark you can use a single or double, whatever you want you can use. Okay. Mostly we have to use the double quotation mark because the American English they uses the single quotation mark. Whatever sentences you have said, जिथे तुम्हाला सांगितलं जाईल she said, he said असं काही आलं तर in that you have to use, in that sentence you have to use a quotation mark. Okay, understood? Which quotation mark you will use? Double. Okay. Okay. Write one sentence based on this. Chalo, write one sentence using a quotation mark, but like this only.
कोणीतरी म्हणतंय असं बोलून पुढे लिहायचं आहे तुम्हाला. लाईक रमेश सेड सीता इज अ नाईस गर्ल. ओके, असं लाईक दिस कोणीतरी म्हटलेलं आहे ते वाक्य असं दाखवून लिहायचं आहे सेंटेन्स तुम्हाला. प्लीज बी सिन्सिअर while writing. I'm gonna check your books. Okay. Yes, Dheeraj, you have to write it in your notebook. Yes, Vedant, do you have any doubt? What you didn't get? Okay. Yes, all of you have done, understood whatever I have taught you, every punctuation. Okay. We will again revise all of them and then we will move to the worksheets. Okay. No need for introduction again. Let's see the punctuation marks. परत बघूया. Capital letters. Okay. And full stop. First is okay. Vedant, can you put on your mic? Can you unmute and tell me what doubt you have? You said that we should write like Sita said. Okay, so whenever you are writing a quotation mark, whenever you are using, you should write the sentence like this. I will write one for you. Someone is telling you that sentence. In that format, you have to write. Okay, like this. आणि इथे तुमचं sentence येणार. Whatever you want to write. Again, close it. And then a full stop or question mark, whatever. Okay, understood now? Yes, tell me, understood? Okay. No, I think Vedant asked this doubt. Yes, Vedant, do you clear your doubt now? Okay, thank you. So, capital letters, every sentence, first word should start with a capital letter only, okay? First words, first letter should be capital. And uh, when it is an assertive or declarative type of sentence, it will end with a full stop. And whenever you are writing your name's initial, okay, initial लिहिताय जेव्हा तुम्ही तुमच्या नावाचं, तेव्हा it should be end with full stop only. Then next punctuation is comma. When we use comma to separate out list of similar words or phrases. Okay. Then question mark, when a sentence is asking you some question, then you have to use a question mark over there. Exclamation mark, when any type of emotion or wish is made in the sentence, you have to give it a, you have to end that sentence with an exclamation mark. Then apostrophe, when a word indicates the omission of one or more letter, or when a possessive case is there, then you have to give it a apostrophe. It should be yes. Okay, mostly it is a possessive case. Mostly possessive cases example is like this: brothers, childs, mothers. Okay, like this. And quotation mark you have to use in English. Two types of quotation marks are there: single and double quotation marks.
इट इज यूज मोस्टली इन द इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे कोणीतरी बोललेलं वाक्य तुम्ही तिसऱ्याला सांगता. ओके, तेव्हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये जेव्हा ते वाक्य आपण लिहितो तेव्हा ज्याने म्हटलेलं आहे त्याचं नाव लिहून ही सेड, शी सेड, दे सेड, परत तुम्हाला जे जे जी काही गोष्ट सांगितली गेलेली आहे, जे वाक्य बोललं गेलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे त्याला तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये एनक्लोज करायचं आहे, त्यालाच कोटेशन मार्क असं म्हणतात. ओके, कॅन वी मूव्ह टू दी वर्कशीट्स नाव? Everyone has cleared their doubt? Be fast. Yes? Okay. So, okay. वर्कशीटचा आन्सर तुम्ही लिहू नका. हे तुम्ही मला तुमच्या चॅट बॉक्स मध्येच सांगायचे आहे. Whatever, where and whatever you are going to use. Okay. End of sentence punctuation. इथे एंड ला तुम्ही काय लिहिणार ते साइन टाकायचं आहे. एव्हरी टाइम आय विल रीड अ sentence for you, and whatever punctuation mark you have to use for ending this sentence, you have to just put that quotation mark in the chat box. Make sure that your keyboard has all the quotation marks. Okay, all the punctuation marks your keyboard has, make sure that. Okay, so what is your name? First is, what is your name? Yes, good, it's a question. Okay, my name is Max. My name is Max. Yes, it's a full stop. Okay. Okay, let everyone complete and then I will read the next one so that I could not miss. Yes, Karnika, you are writing for the first one, I guess. Okay, yes. Now, where are you? Where are you? Yes, it's a question. Okay. I am at the zoo. I am at the zoo. Yes. It's a assertive type of sentence and you have to end it with a full stop. Whenever there is need to write a sentence, I will tell you to write it down. Okay. जिथे पंक्च्युएशन मार्क मध्ये वगैरे देण्याची गरज असेल तेव्हा मी तुम्हाला ते लिहायला सांगेन. लाईक जर तुम्हाला कॅपिटल लेटर पासून सुरुवात करायची असेल असं असेल तर. ओके, बी केअरफुल. बी केअरफुल. नाउ हियर यू हॅव टू यूज एक्सक्लेमेटरी मार्क कादंबरी. ओके, yes, it's exclamatory. Let everyone complete, then I will proceed. Yes, should I read the next one? Can you see the lion? Can you see the lion? Yes, it's a question. And this sentence should be end with a question mark. Done. I see the lion. I see the lion. Yes, this sentence should be end with a full stop. Run away now. Run away now. Yes. Yes, good. I'm fine. I'm fine. It should end with a full stop as it is type of assertive sentence. I'm fine. Okay. Okay, done. Stop it right. Stop it right now.
No Veda, it's an exclamatory type of sentence. Ayush, Prathamesh, there is, it's an exclamatory. There is also same punctuations. We will see the next one. Okay, this worksheet has some punctuations. Every punctuation, whatever we have learned, this worksheet has mentioned. Okay. So start reading these start writing these sentences in your notebook. Only 5 sentences are there. You have to write them in your notebook with a proper punctuation mark. You have to put a proper punctuation mark over there. First is, she says, I'm a little bit nervous. प्रॉपरली लिहायचं आहे. कुठे क्वेश्चन मार्क येणार, कुठे फॉर युअर अंडरस्टँडिंग यू कॅन राईट द क्वेश्चन फॉर युअर अंडरस्टँडिंग. लाईक जेव्हा तुम्ही नंतर बुक बघायला जाणार तेव्हा असं नको व्हायला की क्वेश्चन काय आहे तेच कळलं नाही तुम्हाला. येस, you can write a question for your understanding. There are hardly 5. It will take just 5 minutes, I think. She says, I'm a little bit nervous, where you have to put comma, uh, that quotation mark, full stop, exclamatory, question mark. You have to put it rightly. ओके, द लास्ट सेंटेन्स सेडच्या जागेवर आस्क आलेला आहे. तिथे आय एम गोइंग टू टेल यू, इथे पण तुम्हाला कोटेशन मार्क यूज करायचा आहे. Yes, be fast. We have only 15 minutes left. Okay, done. Okay, let everyone finish and then we will continue with the next one. Some of the worksheets are little blurred. If you didn't get, you can freely tell me, okay? If you didn't get any word or anything, you can clearly tell me, I will tell you. Because I didn't get the perfect clear image. And I wanted to introduce you to that only. So that I have to pick them as it is. Yes, done? Okay. Okay, the next is, here you have to just use 3 punctuations, full stop, question and exclamatory. यामध्ये पण तुम्ही मध्येच लिहायचं आहे, like every time we do. Okay, फक्त 3 punctuation आहेत, तुम्ही चॅट बॉक्स मध्येच लिहिणार आहात.
एंडला वापरले जाणारे 3 पंक्च्युएशन, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क and exclamatory sign. A big lion is roaring in the cage. Yes, it's a full stop. Okay. I can see a little turtle in the sea. I can see a little turtle in the sea. Yes, it's a full stop again. Okay. Girls love playing with dolls. Girls love playing with dolls. Yes. Okay, now look at the peacocks on the tree. Yes, it's exclamation. The lovely red rose is on the table. The lovely red rose is on the table. Yes, it's full stop. Oh, a sweet chick with a brown hen. Yes, exclamatory. Kate, Kate is going with her bag. Kate is going with her bag. Yes, full stop. This is quite easy, I think, as I'm saying this in that format and you are writing correct answers. As we are online, I have to say only in that format. The bear loves to eat honey. The bear loves to eat honey. Yes, it's full stop again. Done? Okay. Now, here you have to write a word using an apostrophe, okay? Use an apostrophe to combine the words. Like one is, they have done two for you, like I am ला I apostrophe M असं लिहितात. ओके. डू नॉट याला एकत्र करण्यासाठी आपण नेक्स्ट वर्ड मधला नॉट मधला ओ ओमिट करतो आणि तिथे apostrophe देऊन टी लिहितो. येस, लाईक दिस. विल नॉट, वोंट. डझंटचं काय लिहिणार तुम्ही? व्हॉट अबाउट डझंट? It is, it may be blur whenever I zoom it. Yes, doesn't. Okay, I will read this for you if it is not visible. You are, you are, you are. Okay. Yes, understood how to use apostrophe. You have to omit a word, otherwise there is a possessiveness in that word. We will, we will. Yes, will, we will. Yes, we. Apostrophe, don't forget to mention the apostrophe. Yes. They are.
They are. See, still some student wants to enter the class. Please don't please mention the apostrophe. They are. He is. He is. He is. His. Okay. I have. I have. Yes. Do not. Do not. Yes. Don't. We are. We are. Vaishnavi, please don't forget to give the apostrophe. Okay? Done? Now, here is the apostrophes to show the possession. Okay? Apostrophe to show the possession. Yes, you must be tired. This is the last one. Okay? Use apostrophes to show the possession. Like, I will tell you the one. Like cat plus s, cats. The cat's toy. My cousin, they have given a word that you have to write with the apostrophe in a bracket. Okay, ब्रॅकेट मध्ये जो वर्ड दिलेला आहे त्याला फक्त apostrophe s लावायचा आहे तुम्ही. See, the first I'm going to tell you, my cousin's bicycle is larger than mine. My cousin's. Possessiveness. Okay, possessiveness. Now the second one, the doll hair is blonde. You just have to write that word with s. Okay, no need to write whole sentence. Yes, dolls. Okay, the chair cushion is loose. Chairs. Okay, so understood how to write in the possession. While in the possession, while you have to write apostrophe in a possession case, you just have to put apostrophe s to that word. Okay, understood? So no, I think no need to write every word. Yes, I will post this as your homework. Okay, so understood what we have learned? Yes, do you all have understood what we have learned today clearly? Please let me know if anyone has any single doubt. Please let me know. Yes. So in the next lecture, we will learn the about the other punctuations also. Okay. जे काही अजून जसं hyphen, okay, hyphen and colon, semicolon. Okay. Like this punctuation marks we are going to learn in the next lecture. And as there are only 5 minutes left, I'm unable to see your books. So let's do one thing. I will post a question. Okay, one question, whatever it may be, on our Google Classroom, and you have to attach the photo of the sentences whatever you have written while I'm teaching. Okay, मी शिकवत असताना जे सेंटेन्सेस तुम्ही लिहिलेले आहेत त्याचा फोटोग्राफ तुम्ही त्या क्वेश्चनला अटॅच करा, सो दॅट आय कॅन सी. ओके, so if you don't have any doubt and you all have understood everything whatever I have taught you today, you can leave the class. Bye bye everyone. Bye, Miss. Thank you, Miss. Bye, teacher. Bye. Thank you. Bye bye. Welcome. Ma'am. Bye. Thank you, teacher. Bye. Bye.
थँक यू कादंबरी. थँक यू डिअर. बाय बाय.